आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होणार आहे। दुपारी 3:30 वाजता ही बैठक होईल। विरोधकांकडून अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली जाते, तर सरकार मात्र 20 डिसेंबर पर्यंतच अधिवेशन घेण्यावर ठाम आहे। त्यामुळे अधिवेशन लांबणार की गुंडाळणार त्याचा निर्णय आज होणार आहे। विधानसभा कामकाज सल्लागार समितीची दुपारी 3 वाजता बैठक आहे। विधान परिषद या ठिकाणी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। तर विरोधकांकडून अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली जाते। सरकार मात्र 20 डिसेंबर पर्यंत अधिवेशन घेण्यावर ठाम आहे। त्यामुळे आता या बैठकीमध्ये अधिवेशन लांबणार की गुंडाळणार याविषयीचा फैसला होणार आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत नागपूरवरून। चेतन, काय सांगाल? सातत्याने विरोधकांकडून मागणी केली जाते की अधिवेशन हे 1 महिन्याचं तरी असायला पाहिजे होतं अधिवेशनाचं कामकाज, पण कमी दिवसांमध्ये हे अधिवेशन गुंडाळलं जात असल्याचा आरोप केला जातो। आणि त्यातच आज ही बैठक, काय अपडेट्स आहेत त्या बैठकीविषयीचे? निश्चितच दुपारी 3 वाजता विधानसभा कामकाज सल्लागार समिती, तर दुपारी 3:30 वाजता विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक आहे ती विधान भवनातच तळमजल्याला आयोजित करण्यात आलेली आहे। आणि विरोधकांकडून म्हणजे कालच आपण पाहिलं होतं की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेमध्येच अध्यक्षांकडे मागणी केलेली होती की एकंदरीत कामकाज वाढवण्यासंदर्भात, अधिवेशन वाढवण्यासंदर्भात काय आपण निर्णय घेणार आहात का, तर त्यावरती चर्चा करणं अध्यक्षांनी टाळलेलं होतं। आणि अध्यक्षांचं म्हणणं होतं की उद्या कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल, त्यावेळी आपण या संदर्भातील निर्णय घेऊ। आणि आज त्याप्रमाणे बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र जवळपास कामकाज जे आहे विधानसभेचं ते पूर्ण होत आलेलं आहे, त्यामुळे आवश्यकता नाहीये कुठल्याही अतिरिक्त अधिवेशनामध्ये दिवस वाढवण्याची, अशी भूमिका आहे ती सरकारची दिसत आहे। या उलट विरोधकांचं म्हणणं आहे की राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही ज्वलंत आहे, तो संपलेला नाहीये। आणि त्याचसाठी आज कुठेतरी सरकारने सायंकाळी 6 नंतर मंत्रिमंडळाची विशेष बैठकही बोलवली आहे मुख्यमंत्र्यांनी। त्यामुळे आज कदाचित मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तो मार्गी लागू शकतो आणि म्हणूनच या संदर्भातील अधिक चर्चेची गरज नाही, अशी सरकारची भूमिका आहे। या उलट मराठा विरोधात ओबीसी अवकाळी संदर्भातील पॅकेजची जरी काल घोषणा केली तरी ती पुरेशी नाहीये, त्यावरही अधिक चर्चेची गरज आहे आणि अधिक पॅकेज देण्याची विरोधकांची मागणी आहे। त्यामुळे एकीकडे विरोधक मागणी करतायत की अधिवेशनाचा कामकाज वाढवावा, दुसरीकडे सरकारची मात्र भूमिका आहे की कामकाज पूर्ण झालेलं आहे। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकं 2 दिवसाचं अजून अधिवेशन वाढतंय की 20 तारखेलाच म्हणजे उद्याच अधिवेशन गुंडाळलं जातंय, याकडे सर्वांचं लक्ष असेल। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। मात्र आपल्यासोबत असेच राहा, कारण इतरही मोठ्या अपडेट आपल्याकडे येत आहेत आणि त्याविषयीची सविस्तर माहिती तुमच्याकडून घ्यायची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।